नमस्कार मंडळी, एकदा परत स्वागत आहे आपला हक्काच्या चॅनलवरती, म्हणजे आपल्या अस्सल कोली चॅनलवरती. तर आज ब्लॉग बनवायचं कारण मी तुम्हाला सांगतो, सांगत नाही, तुम्हाला दाखवतो की आज हा ब्लॉग कशावरती आहे आणि आपण हा ब्लॉग मध्ये काय काय बघणार आहे, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी तुम्हाला एक छोटी असं ग्लिम्स देतो. तर आता जी आपण ही बोट बघितली, काय तुम्हाला माहित आहे काय, मी सांगतो. ऍक्च्युली आपण बायांचा मांड किंवा बायांचा पान भरताना बघितलं असेल, पण बायांचं तारू हे खूप कमी ठिकाणी केलं जातं. आणि जर बोललं गेलं तर मला पण इतकं नॉलेज नाही आहे बायांचं तारू बद्दल, पण माझ्याकडे 2 महारथी आहे, अनमोल रत्न, ते सांगेल की बायांचा तारू का भरला जातो. आणि या 7 बाया आपण जे बोलतात आणि 8वा गवळी, तर या बायांचे नाव काय आहे हे पण भरपूर लोकांना माहित नसेल की बायांचे नाव काय आहे आणि बायांना काय आवडते हे पण लोकांना माहित नसेल. पण ते इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला पोहोचवू आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर चला आपण विचारूया आपले 2 महारथीला की बायांचं तारू काय असते आणि बायाचे नावं काय आणि बायांची आवड निवड काय हे आपण त्यांच्याकडनं विचारूया. तर लेट्स गो गाईज. हे तुम्ही बघू शकता, हा तारू आहे थोरल्या बायांचा. बघा, नाव पण लिहिलंय थोरली बाय. आणि ऑलमोस्ट नाही बोलू शकत, पण याच्यामध्ये अजून खूप पेंटिंग करायची बाकी आहे. सध्या त्याचं आउटर स्पेस रंगवला आहे, त्याला आता सजवायचं आहे. अक्षताई, मला एक गोष्ट विचारायची होती, आणि तुला माहिती आहे आता की हा आपला बायांचा जो तारू आहे, भरपूर आपण बघितलंय, बायांचा मान भरला जातो, बायांचा पान भरला जातो, पण बायांचं तारू हे म्हणजे हे काय? तू सांगू शकते की कणाला भरते आपण हे तारू? हो, मी सांगू शकते. फर्स्ट ऑफ ऑल, ते हे तारू सहज कुठे नाही भरत, कारण हे पण लई मोठी जिम्मेदारी असते तारू भरण्याची. तर हे आमच्या गावात थलात प्रथा होती आणि आमच्या कुलाब्यातली ही प्रथा होती की हा चैत्राचा महिना बायांचा महिना बोलला जातो. तर वस्तीवर गावात बायांचा ताप संख्या लय वाढते, म्हणजे लहान बालांपासून तर मोठ्यांपर्यंत पूर्ण गावात लोकांच्या अंगावर बाया येतात, देव्या येतात. तर मग ते एवढा ताप वाढतो की अक्षरशः लोकांना घरात जेवताना फोडणी पण द्यायची नसते. आणि एवढा ताप झाल्यावर शिरीष वगैरे झालं की बायांचा ताप वाढते. मग ते ताप शांत करण्यासाठी, ते बायांना शांत करण्यासाठी तो तारू काढला जातो. आणि तो तारू म्हणजे पूर्ण वस्तीच बोला, म्हणजे पूर्ण आमची कुलाब्याची वस्ती पूर्ण दुधाने गोमितांनी धुवून काढून तेवढा पूर्ण वस्तींना रांगोळी काढणार. आणि जेव्हा जसं मांड आणि पान भरतात बायांचा, तसंच बायांचं पान भरणार, ते तारू मध्ये भरणार. म्हणजे बायांना 7 जणींना, मोठ्या बायांना, थोरली बायांना, सगळ्या बहिणींना, गवल्या सगट, भावा सगट ते तारुवन बसवणार आणि पूर्ण वस्ती फिरवणार. म्हणजे पूर्ण वस्तीत जेवढा बायांचा ताप भरलेला असेल, त्यांना बायांना बोला, बायांनो शांत व्हा, तुम्हाला गाजा वाजा देऊन तुम्ही तारून बसा आणि तुम्ही दर्याच्या दिशेला तुमच्या वाटेला निघून जावा, म्हणून तो तारू भरला जातो. दरवर्षाप्रमाणे मी हा तारू काढते आणि पूर्ण वस्तीचे लोक येतात तारूला, बायांना भरतात. आम्ही सगळे गाणे बिणे पारंपरिक पद्धतीने, आणि आमचं पारंपरिक वाद्य बायांचा, जे कुलाब्याचं फेमस वाद्य आहे, जे कुलाब्याच्या बाहेर येत नाही, ते उद्या वाजणार आणि असे बाया नाचणार आणि तारूत येणार, बसणार. आणि एक आहे, जेव्हा बायांचा मांड भरला जातो किंवा बायांचं पान भरलं जातं, त्याच्यात ठेवलेले फलफ्रूट असतात, ते कोण पण उचलून घेऊ शकते. पण या तारूमध्ये जेवढे पण वस्तू भरलं, एकदा तर तारूवर टाकलं तर ते वापस आपण काढू नाही शकतो. तर तो किती पण भरलेला असतो, पण तो बरोबर पाण्यात गेल्यावर तो वाऱ्याने बरोबर त्याच्या दिशेने तो जातो का. तर खूप खूप थँक्यू, तुम्ही इन्फॉर्मेशन दिली. आणि मला अजून एक विचारायचं तुमच्या दोघांना. भरपूर लोकांनी मला कमेंट पण केले, म्हणजे मला विचारले, हो
की बायांचे नावं काय हातील? बायांचे नाव ते तर मला माहिती आहे. खूप लोक आहेत त्यांना फक्त बाया आणि सातबाया माहिती आहे, पण या बायांचे नावं काय? जर बोलायला गेलं बायांचे 7 जणींचे सगळ्यांची नावं वेगवेगळी आहेत. लोकांना किंचित नाव माहिती, मोठ्या बाय हे एक नाव माहिती आहे. पण बरोबर. थोरली बाय का लिहिली मी? थोरली बाय म्हणजे सर्वात मोठी बहीण, 7 बायांची एकवीर आईची सर्वात मोठी बहीण थोरली बाय. आपण डोंगरावर पण गेले की आपण आईच्या डोंगरावर बाहेर ते पिंडांचं स्थान बघतो शेजारी, ती ऍक्च्युअल मध्ये थोरली बाय सर्वात मोठी म्हणजे बाय. ती मागीन बाय, बरोबर? मागील बाय थोरली बाय तिला नाव आहे. तिला दर्शन घेतल्याशिवाय आईचं दर्शन अपूर्ण आहे. जे काय कोंबडा बकऱ्याचा मान आहे ते तिला जातो, मग आईला जातो मान. तर सर्वात प्रथम थोरली बाय, त्याच्यानंतर मोठी बाय, त्यानंतर टगरावंती बाय हाय, शेवंती बाय हाय, सदरावंती बाय हाय, मग चंपावंती बाय हाय, प्रगतपिशी बाय हाय, अजून वाकड्या भांगाची ही आहे. असे किंचित नावं तोंडावर आता मला पाठ नाही, पण असे खूप सारे 7 जणीची 7 नावं आहे. बायांची जी आवड निवड आहे ती काय आहे? बायांची आवड निवड म्हणजे जेव्हा पण बायांना वासाची फुलं खूप आवडतात. चाफा, सोनचाफा, सोनटाका, जाई, जुई, शेवंती, रातराण्या, वापिस कवटी चाफा, दवना, पाचू, हे सगळं गोष्ट तुम्हाला आमच्या कोलीवाड्यातच भेटणार. आणि म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं अक्षताई की बायांची जेवढे पण आवडती निवडती वस्तू आहे सगळे फुलांची आहे. चाफा असो, मग दौना आहे आपला, आणि त्याची नावं पण, त्यांची नावं पण त्या फुलांसारखीच आहे. चंपावती म्हणजे, चंपावंती, सदरावंती, हे वेगवेगळे नावं आहेत. आणि मला कारण की भरपूर लोक विचारतात, माझ्या ऑफिसांमध्ये पण लोक विचारतात हो मला की तुझ्या मला एक गोष्ट सांग की बाया जे आहे दर्या आणि नदीच्या किनारीच कणाला आपली वस्ती घेतात. बघ, बाया 2 प्रकारच्या असतात. घाट्यावरचे बाया पण असतात आणि समुद्रावरचे पण असतात आणि गोड्या पाण्यातले पण असतात. आता हे आमच्या बायांचे नाव आहे, हे पाण्यातले आहे. या 7 जणींना त्यांचे वडिलांनी दर्यात फेकलेलं होतं, म्हणून या 7 जणींना गौरी दादानी काढलं आणि यांना दर्यातून आले. म्हणून आमचे गाणे पण आहे, पारंपरिक गाणे उद्या वाजले. 7 जणी लेकी बापांना बापानी दर्यात का लोटून दिलं, असं दर्यात लोटून दिलं राम रे, आणि दर्यात लोटून दिलं बाया पवगरनी पवल्या आणि डुबगरनी डुबल्या, असं गाणं आहे. हे पारंपरिक गाणे तुम्हाला कुलाबा कोलीवाड्यातच ऐकायला भेटेल. म्हणजे उद्या आपल्याला हे गाणे पण ऐकायला भेटणार, करेक्ट? हो. ओके. आणि जसं म्हणजे भरपूर वेळा हे गोष्ट बघितली गेली आहे की आपला कोकणपट्टा जो असतो, आपला जो गाव लागते आपला कोकणपट्टा, तर कोकणपट्टामध्ये जास्त बायांचा बोल किंवा मोठ्या बायांचा बोल यांचं नाव गालं जास्त असतं. पण माझे मित्र भरपूर लोक आहेत जे घाटाकडचे, पण ते असे बोलतात तुषार आमच्या इथं बायांचं एवढं काय त्यांच्या नसते. इकडेही बायांचं असते, पण त्यांच्या इथे बायांचं नाव असं साती आसरे. अच्छा. साती आसरे असतात, कुंड मावल्या असतात. प्रत्येक गावाशिवाला बाया आहेत. खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि आता आपली बोट सस्ते अजून झाली नाही कम्प्लीट, तरी यायला आपल्या अक्षताई 1-1.5 तास लागेलच ना तुम्ही आपली बोट तयार व्हायला? ओके. तर ह्याला लाइटिंग वगैरे सगळं काय आता आपण करू, Actually ती दाखवू. अजून अपुरीच आहे. जेव्हा ती उद्या बाया बसतील आणि उद्या ती सजेल फुला पानापासून, तेव्हा तिच्या जीव येणार. तर आता बोटीचं काम चालू आहे, भरपूर काम राहिलं, याला लाइटिंग लावायची, भरपूर गोष्ट करायची आहे अजून. आणि आता हे माहित नाही किती वाजेपर्यंत चालणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अक्षरशः सकाळी आपल्याला जायचंय, करेक्ट? Yes. सकाळी 7 वाजता आम्हाला दादरला जायचंय फुलं घ्यायला माऊलींचे. आणि प्लस त्यानंतर संध्याकाळचा जो प्रोग्राम असेल त्या प्रोग्राम मध्ये आम्हाला त्या प्रोग्रामची तयारी करायची, म्हणजे जेवण खावण, जेवढे पण पाहुणे मंडळी येणार आहेत सगळ्यांचं जेवण रावण करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग आपल्याला 3 वाजता बायांचा पान सजवायला घ्यायचा, बरोबर? पान सजवणार आहे. हो, तारू सजवणार. तारू सजवायला, हा, तारू सजवायला घ्यायचं, बायांना तारूत बसवणार आहे. ते सगळं तुम्ही बघणार पण आहे. त्याच्या आधी पूर्ण वस्तीभर आम्हाला पाणी गोमितर शिंपडायचं आहे. ते सर्व शिंपडून वस्तीला शुद्ध पाक करणार आणि मग तारू भरायला घेणार. आणि ते शुद्ध पाक करण्याची व्हिडिओ प्रत्येक एक छोटा छोटा क्षण मी तुम्हाला या व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून, म्हणजे आपला अस्सल कोली या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे की बायांचे गाणे कसे बोलले जातात, बाया कसे येतात, बाया कशा खेळतात अंगाने, आणि त्यांचा म्हणजे बोलतात ना त्यांचं अस्तित्व की बाया काय आहे
हे आम्ही तुम्हाला उद्या चॅनलमध्ये दाखवू. आणि अक्षरशः तुम्ही पण जेव्हा बायांची गाणी ऐकणार अंगावरती शहारे येतात बायांची गाणी. अक्षरशः ज्या नॉर्मल मनुष्याने पण तो गाणे ऐकले अशा अंगाला काटा फुटायचे काटे. गाणे आमचे पारंपरिक. तर आणि आमचे हे वाद्य वाजवणारे बायांचं पारंपरिक ते कुठेही येत नाही बाहेर. ते फक्त आमच्या कुल्यात कुल्यात. वाजवतात. आणि जर काय मिनी जर एकविरीचा काय मानपान नेला आहे जागी तर एकविरीला आणि जिवदानीला आम्ही 2दा वाजवलेले आहे. बाकी वैयक्तिक ते कुठे येत नाही बाहेर ऑर्डर आली तरी. तर आता जेवढं काम होतंय तेवढं करू. आता मी पण काम करायला लागतो ना, आता फक्त व्लॉगिंग. तर आता काम करू फटाफट. आणि शेवटचं जे तुम्हाला एकदा बोट बनवून झाली म्हणजे आमचा तारू सजून झाला तर तो पण मी तुम्हाला ग्रीन दाखवेल की तारू कसा आम्ही सजवलाय. आणि सकाळी आम्ही दादरला पण जाणार आहे, भरपूर काम आहे करायची, तर ते पण आम्ही करूया. चला, तर उद्या सकाळचं माहित नाही मी सकाळचा ब्लॉग करणार की नाही दादरला जाताना, बट जेव्हा मी तारू भरायला घेईल तेव्हा मी तो ब्लॉग नक्कीच करू. गाणे सगळं काय तुम्हाला. तर स्टे ट्यून. आणि हो, आमचं एक गाणं होतं ते रिव्हील ते आम्ही करायचं होतं. पुढे वापस एकदा पान भरणार आहे तर मग तेव्हा ते तेव्हा आम्ही तो आम्ही गाणं कंटिन्यू करणार. कारण आमचं गाणं इमर्जन्सी झाल्यामुळे तो गाणं उद्या आम्ही गाणं रचलेलं होतं ते उद्या घेऊ नाही शकत. पण ते पुढे तिथून तारू झाल्यानंतर आम्ही एक मंगळवार धरून वापस बायांचं पान पान भरणार भरणार आहे. आहे. आणि तिथे तो गाणं रिव्हील करणार आहे. कारण की त्या गाण्याचं मी पहिल्यांदा तो गाणं ऐकलेला. नवीनच बनवलेला आहे. हा, मी पहिल्यांदा ते गाणं ऐकलेलं आणि मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलते आणि माझ्या अंगावरती म्हणजे अक्षरशः शहारे आलते की किती सुंदर गाणं होतं ते. तर काही कारण म्हणजे काही काम आल्यामुळे आम्ही ते गाणं नाही रिव्हील करू तिला शकत. पुढे नाव पण जसं अक्षतांनी बोललंय की आम्ही कॅबिन काढतो. मंगळवारी म्हणजे येणार जो पण मंगळवार असेल तर आम्ही बायांचे पान भरणार नाही, तेव्हा आम्ही ते व्हिडिओ रिव्हील करू, ते गाणं रिव्हील करू. तर आता मला पण थोडा कामाला जातो, नाहीतर माझ्या नावाचे हे लोक तुम्हाला वाटतात आता, नाहीतर मला म्हणलं तुषार तुम्ही काय काम केलं नाही, दिवसभर ते व्लॉगिंग करत बसते है ना अक्षताई. हा, मग मला काम करावं आता लागेल. तुषारला नाही का खूप सारं काम देणार आहे. सगळं खालचा मग घर एकदम खुल्ला करून वरती सगळं ट्रान्सफर करायचं. तर खूप काम आहे. तर मी पण आता कामाला लागतो. भेटूया उद्या. बाय. तुला काय बोलत आहे इथे आता? काय बोलणार तू नको बोलू काय. आमच्या बाहेर चला.